माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींची क्षमा मागतो. उन्हात तुम्हाला बसायला लागतं. तानाजीराव असं का केलं? मंडप घालायला पाहिजे. आचारसंहिता हा ते खर्चामध्ये धरतात. पण आता हा खर्च वाचलेला माझ्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर मध्ये आपल्याला टाकायचा आहे. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, 1,500 रुपये आम्ही माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये टाकले, सुरू केले. विरोधी पक्ष घाबरले, म्हणाले आता हे काय पैसे येणार नाहीत, हे फक्त निवडणुकीचा चुनावी जुमला आहे, फक्त घोषणा आहे. त्यांना काय माहित एवढ्या फटाफट पैसे येतील. त्यांना वाटलं त्यांचे राहुल गांधी म्हणाले होते खटखटाकट तर निघालेच नाहीत, पटपटापट येणार नाही. पण आम्ही लगेच पहिल्याच वेळेत 3,000 रुपये 2 हप्त्याचे तुमच्या खात्यात टाकले. लगे विरोधक म्हणाले बहिणींना लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. किती तोंडाने बोलणार? अरे हे देणारं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या सावत्र भाव दुष्ट भावांना सांगायचंय मला, तुम्ही योजना रद्द करण्यासाठी काय काय म्हणाले. 1,500 रुपयात काय होतं? 1,500 रुपये काय लाच देताय का? 1,500 रुपये काय भीक देताय का? अरे काय काय बोलून झालं. 1,500 रुपये त्याची किंमत तुम्हाला काय करणार? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही. ती माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना, शेतकऱ्यांना कळतीये. या एकनाथ शिंदेला कळतीये. एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. शेतकरी कुटुंबातून मी आलोय. पूर्वीचे दिवस मला आठवतात. माझी आई कशी काटकसर करून घर चालवायची, तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे. मी पाहिलंय दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे, विजेचं बिल कसं भागवायचं. आणि म्हणून मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात अधिकार येईल त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना, लाडक्या ज्येष्ठांना काही ना काही देणार. आणि मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आपली योजना लागू करायची आहे. योजना सुरू झाल्या. पटापट सगळे पैसे आले. आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहित होतं. परत विरोधक काहीतरी खोडा घालतील, आडवं मांजर टाकतील, म्हणून आम्ही पण काय केलं, ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता मला सांगा तुमच्या खात्यात पैसे आले 5 हप्ते? हात वर करा. किती लोकांचे आले? बऱ्याच लोकांचे आले. ज्यांचे आले नसतील ते पण वंचित राहणार नाही. त्यांनाही पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनाही सरकार वंचित ठेवणार नाही हा शब्द देऊन जातो. मुख्यमंत्री कोण गेलं कोर्टात, म्हणाले आता सरकार आमचं आलं की पहिल्या जेवढ्या योजना केल्यात महायुतीने त्याची सगळ्याची चौकशी लावू, इन्क्वायरी लावू. जे दोषी अधिकारी आहेत आणि दोषी राज्यकर्ते म्हणजे आम्ही, यांना जेलात टाकू. अरे कोणाला भीती दाखवताय? कोणाला पोकळ घोषणा? एकनाथ शिंदेला. अरे एकनाथ शिंदे हा संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे, आंदोलन करून इथपर्यंत आलाय, जेल भोगून इथपर्यंत आलाय. तुम्ही काय मला काय पुसक्या घोषणा धमक्या देताय? अरे माझ्या लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना आणि भावांसाठी जेलमध्ये जायला लागलं तर एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण ती वेळ येणारच नाही, कारण तुम्ही त्यांचं सरकार येऊच देणार नाही. तुम्ही ठरवलंय महायुतीच पाहिजे, कारण या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या आहेत, वाढवायच्या आहेत. आणि म्हणून परवाच्या आम्ही वचननाम्यात 4 आम्ही घोषणा केल्या. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो ना, वाढवू आपण म्हणून. 1.5चे 2, 2चे 2.5, 3 पुढे वाढत जातील. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं मी म्हणालो होतो.
आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला। त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला। शेतकऱ्यांना माझ्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला। कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना 12,000 मिळायचे, 6,000 प्रधानमंत्री, 6,000 आपले, ते आम्ही 15,000 करतोय। 15,000 प्रत्येकाला अन्न आणि निवारा। आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये याची तजवीज केली आहे। रोटी कपडा मकान पिक्चर होता ना एक मनोज कुमारचा होता, बघितलं पिक्चर? ते रोटी कपडा मकान। वृद्धांना ज्येष्ठांना 1500ची पेन्शन 2021